भारत देश हा संघराज्य व्यवस्थेअंतर्गत काम करतो आणि खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाला जे अपेक्षित आहेत ते केंद्रांचे अधिकार आहेत आणि त्याचबरोबर राज्यांचेही स्वायत्त असे अधिकार आहेत. परंतु गेल्या काही दिवस केंद्रीय संस्थांचा हस्तक्षेप हा राज्यामध्ये वाढतोय का? विशेषतः जे भाजप शासित राज्य आहेत त्यांना एक वेगळा न्याय दिसतोय आणि जे बिगर भाजप शासित राज्य आहेत त्यांना वेगळा न्याय देतोय असं एकंदरीत चित्र दिसतंय. मागील काळात पाहिलं तर केंद्रीय संस्था सीबीआय असेल, ईडी असेल, त्यानंतर नार्कोटिक कंट्रोल ब्युरो असेल, त्याच्यानंतर एनआयए असेल, या तिन्ही संस्थांची महाराष्ट्रातली ऍक्टिव्हिटी वाढलेली आहे आणि ज्या केसेस पुढे आल्या त्या जर पाहिल्या तर कुठेतरी राजकीय हेतूने ही संस्था काम करतायत का असंच चित्र या निमित्ताने दिसतंय. आपण या सगळ्या घटना आणि घडामोडींवरती लक्ष टाकणार आहोत आणि कशा पद्धतीने केंद्रीय संस्था या महाराष्ट्रामध्ये काम करतात केस निहाय पाहणार आहोत. त्यासाठीच हा व्हिडिओ तयार करण्यात आला. आपण निश्चितपणे पाहू. ईडी जी केंद्रीय संस्था आहे आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये काम करते, तर सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट केलं होतं आणि ही साधारणपणे 14 मार्च 2016 ही केस रजिस्टर झाली होती. त्यांना अटक करण्यात आलं. अटक करण्यात आल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती आणि या जवळपास 3 वर्ष ते कोठडीमध्ये होते. त्यानंतर त्यांची सुटका झाली आणि अलीकडे काही खालच्या न्यायालयाने निर्णय दिलेले आहेत की त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग नव्हता वगैरे. अजूनही प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. परंतु छगन भुजबळ हे पुन्हा एकदा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला आणि ते आता सध्या विद्यमान मंत्री आहेत. परंतु चौकशीचा ससेमिरा अजूनही त्यांच्यापासून दूर झालेला नाही. दुसरे नेते आहेत प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे एक दिग्गज नेते आहेत आणि हे केंद्रीय उड्डयन मंत्री असताना त्यांच्यावरती देखील ईडीची नोटीस काढण्यात आली होती आणि हे प्रकरण सध्या चौकशी अंतर्गत आहे. एक यामध्ये दिसतंय की चौकशा सुरू होतात, नोटिसा येतात, परंतु अंतिम टप्प्यापर्यंत निष्कर्षापर्यंत काही जात नाही. तुम्हाला आठवतच असेल राज ठाकरे कोहिनूर स्क्वेअर प्रकरणामध्ये काही घोटाळा झाला, आर्थिक बाबी उघडकीस आल्या होत्या, त्या प्रकरणी त्यांना नोटीस दिली होती आणि एक दिवस पूर्ण त्यांची चौकशी करण्यात आली होती. अनेक प्रसारमाध्यमांच्या केंद्रस्थानी ही बातमी होती. परंतु त्यानंतर राज ठाकरेंची राजकीय भूमिकाही बदलली आणि चौकशीचं पुढे काय झालं हे कोणालाच माहीत नाही. तुम्हाला ठाऊक असेल सप्टेंबर 2019 ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधीचा काळ होता आणि शरद पवार यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणी नोटीस पाठवली होती. ती नोटीस पाठवताच शरद पवार यांनी प्रति आव्हान दिलं आणि मी स्वतः ईडीकडे जाईल अशा पद्धतीचं आव्हान दिलं. त्यानंतर अनेक राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडतील का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शेवटी हे प्रकरण थांबलं. मुंबईचे पोलीस आयुक्तांनी शरद पवारांना जाऊन भेटले आणि त्यानंतर जो काही प्रचाराचा धामधोडा झाला त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय परिवर्तन दिसून आलं. हे तुम्ही पाहिलेलंच आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे देखील ईडीच्या टार्गेटवरती होते आणि 24 नोव्हेंबर 2020 रोजी त्यांच्यावर छापा टाकला. त्याच्यानंतर त्यांची टॉप सिक्युरिटी नावाची कंपनी आहे, त्याबाबत आर्थिक तपासणी सुरू आहे. मध्यंतरी त्यांनी विधानसभेत मागणी केली होती की त्यांना क्लीन चिट द्यावी. हे देखील नेते हे आहेत. एकनाथ खडसे हे दुसरे नेते आहेत. हे खरं तर भाजपचे मंत्री होते, दिग्गज नेते देखील होते. परंतु जशी त्यांनी भाजप सोडली आणि त्यांनी अशी घोषणा केली होती की मी सीडी काढेल, परंतु मला ईडी लावली तरी बेहत्तर नाही, परंतु खरोखर त्यांना ईडी लावण्यात आली आणि भोसरी ज्या भूखंड प्रकरणामध्ये जी केस होती रजिस्टर आणि तो व्यवहार झाला होता त्या प्रकरणी ईडीने त्यांची चौकशी सुरू केली आणि एक नोटिसाही पाठवल्या. परंतु अद्याप तरी याबाबत चौकशाच सुरू आहे, निष्कर्षाला काही गेलेलं नाहीये. त्यानंतर आहेत संजय राऊत. संजय राऊत हे आघाडीचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत आणि हे बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. त्याच्यानंतर अलीकडेच प्रवीण राऊत त्यांचे नातलग यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. परंतु त्यांनी असं प्रति आवाहन केलं की मी घाबरत नाही, काय तपासायचं ते तपासा, अशा पद्धतीचं हे होतं. त्याच्यानंतर भावना गवळी आहेत, त्यांच्यावरही ईडीने कारवाई केली आहे. अनिल परब जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांच्यावरही ईडीने कारवाई केलेली आहे. सीबीआयच्या प्रकरणं पाहिले तर सीबीआय देखील सायमल्टेनियसली या प्रकरणांमध्ये आहे. आघाडी सरकारच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुशांत सिंग प्रकरणामध्ये सीबीआय, नार्कोटिक कंट्रोल बोर्ड आणि ईडी यांनी संयुक्तपणे चौकशी केली होती. त्याच्यानंतर अंटेलियाचं जे स्फोटक प्रकरण होतं त्याच्यामध्ये देखील एनआयए उतरली होती आणि जे अनिल देशमुखांवर आरोप आहे त्याची चौकशी ईडी आणि सीबीआय स्वतंत्र करत आहेत. परमवीर सिंग हे प्रकरण आपल्याला ठाऊकच आहे, त्यांनीच सुरुवातीला हा लेटर बॉम्ब टाकला होता. त्याच्यानंतरही त्यांच्याकडनं देखील ईडी चौकशी करत आहे. रश्मी शुक्ला यांचं टॅपिंग प्रकरण झालं होतं, त्याबाबत देखील सीबीआय आणि महाराष्ट्र पोलीस स्वतंत्रपणे चौकशी करत आहे. परंतु सिक्रेसी ऍक्टचा भंग झालाय का
त्याच्याबद्दल देखील भीमा कोरेगाव आयोगात पुढे आता चौकशी सुरू आहे. एकंदरीतच एनसीबी असेल, आर्यन खानचं प्रकरण असेल, यामध्ये सगळ्या केंद्रीय संस्थांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि कुठेतरी राज्याचे जे अधिकार होते, चौकशीचे अधिकार, तपासाचे अधिकार, ते कुठेतरी कुंठित करण्याचा प्रयत्न केला. साधं उदाहरण जर भीमा कोरेगाव प्रकरणाचं पाहिलं तर हे फडणवीस मुख्यमंत्री असताना झालं होतं आणि त्या प्रकरणातून जेव्हा राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि एक एसआयटी गठीत करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केलं होतं, त्याच दिवशी हा तपास आहे एनआयएने स्वतःकडे घेतला आणि आजही अनेक विचारवंत हे जेलमध्ये आहेत, त्यांची जामीन होत नाही. या सगळा जर प्रवास पाहिला तर आतापर्यंत सगळ्या केंद्रीय यंत्रणा वापरून झालेल्या आहेत. त्या मार्गाने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु महाविकास आघाडी सरकार अजूनही स्थिर आहे आणि कुठल्याही पद्धतीने कारवाई झालेली नाही. एकंदरीतच हा जो प्रकार आहे तो चौकशा, नोटिसा काढून लाईमलाईटमध्ये येणं आणि कुठल्याही निष्कर्षाला न जाणं आणि कुठल्याही पद्धतीने कारवाई न करणं, अशी क्वचित प्रकरणामध्ये कारवाई दिसतात परंतु निष्कर्ष काही निघत नाहीत. हाच खरं पाहता या केंद्रीय संस्थांचा धाक आणि दरारा कमी होताना देखील दिसतोय. त्यामुळे भविष्यात केंद्र आणि राज्य संबंध कसे असतील, सत्ता तर बदल राहतील आणि त्यामुळे या संस्थांचं जे महत्व, संविधानिक महत्व आहे, ते तरी कुठे कमी करण्याचा प्रयत्न हा दिसतोय. भविष्यात हा संघराज्य व्यवस्थेसाठी निश्चितपणे धोकादायक आहे, हेच यातून प्रतीत होतं. मी विजय गायकवाड, बँक्स महाराष्ट्रासाठी. नमस्कार.